अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आपण आज बघणार आहोत महाशिवरात्री व्रत आणि पूजा कशी करावी। शुभ मुहूर्त चुकवू नका। दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते। यंदा 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे। महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान साजरा केला जातो। महादेवाच्या भाविकांसाठी महाशिवरात्रीचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असतो। देशभरामध्ये हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जातो। या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते असे मानले जाते। या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करावे। यामुळे भगवान शंकराची कृपादृष्टी कायम राहते असेही सांगितले जाते। यानुसार मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे मी इथे सांगत आहे। तर महाशिवरात्री कधी आहे? महाशिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त रात्रीच्या प्रथम प्रहराची पूजेची वेळ 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:43 वाजेपासून ते रात्री 9:47 पर्यंत असणार आहे। रात्रीच्या द्वितीय प्रहराच्या पूजेची वेळ 26 फेब्रुवारी रोजी रात्री 9:47 वाजेपासून ते मध्यरात्री म्हणजे 27 फेब्रुवारी 2025 12:51 वाजेपर्यंत असणार आहे। तर रात्रीच्या तृतीय प्रहराची पूजेची वेळ 27 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यरात्री 12:41 पासून ते 3:55 पर्यंत आहे। रात्रीच्या चतुर्थ प्रहराची पूजेची वेळ 27 फेब्रुवारी 2025 पहाटे 3:55 पासून ते सकाळी 6:59 वाजेपर्यंत आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चनेचे आयोजन केले जाते। या दिवशी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा। रात्रभर जागरण करून शिवपुराणाचे पठण करतात। महाशिवरात्रीचे व्रत केल्यास विशेष फळ मिळते असे म्हणतात। महाशिवरात्रीची पूजा आणि व्रत कसे करावे? महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे। संकल्प करून व्रत करावे। सकाळी आणि संध्याकाळीही शंकर भगवान पार्वती मातेची पूजा करावी। पूजेदरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीला वस्त्र अर्पित करणे शुभ मानले जाते। विवाहित महिलांसाठी या दिवस अतिशय महत्त्वाचा असतो। या दिवशी पार्वती मातेला संपूर्ण शृंगार सामग्री अर्पित करावी। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते। शिवरात्री हा हिंदूंचा एक महत्त्वाचा सण आहे। जगभरातील हिंदू मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने हा सण साजरा करतात। महाशिवरात्री हिंदू दिनदर्शिकेच्या फाल्गुन महिन्याच्या 13व्या रात्री आणि 14व्या दिवशी येते। महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवांची महान रात्र। महाशिवरात्रीला शिवांची महान रात्र असेही म्हणतात। याच दिवशी भगवान शिव यांनी देवी पार्वती यांच्याशी विवाह केला होता। महाशिवरात्री हा भगवान शिव यांची उपासना करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी एक शुभ दिवस मानला जातो। महाशिवरात्रीच्या दिवशी हिंदू बांधव उपास करतात, शिवमंदिराला भेट देतात, भगवान शिव यांची मनोभावे पूजा करतात व सुखसमृद्धी, आनंद आणि मनोभावे इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतात। भगवान शिव यांना प्रिय असे बेलाचे पान व धोत्र्याचे फूल आहे। काही लोक रात्रभर जागरण देखील करतात, रात्रभर जागे राहतात व भगवान शिव यांची स्तुती करत स्तोत्रे गातात अशी एक कथा आहे। माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।